नमस्कार. सुरेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या तासाचा विषय आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, जी महाराष्ट्र शासनाने रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी घेण्याचे घोषित केलेले आहे. ही परीक्षा जी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ परीक्षा परिषद पुणे ह्या पुणे बोर्डातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे त्यांचे जे पेपर जे आहे, परीक्षेला येणारे जे पेपर आहे ते पुणे बोर्डातर्फे काढले जाणार आहे. म्हणजे ही सर्व परीक्षा जी आहे, परीक्षा फी वगैरे हे सगळे पुणे परिषद ठरवणार आहे. ही परीक्षा रविवारी आहे, 10 नोव्हेंबर रोजी आहे. रविवारी ही परीक्षा म्हणजे एकाच दिवसामध्ये हे सर्व तुमचे जे 5 पेपर असतात टीईटीला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात आणि हे दोन्ही जे पेपर आहे ते रविवारी 10 नोव्हेंबर रोजी होणार आणि ही 2.5 तासाची परीक्षा आहे. बरं, ही आता जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची वेळ सुरू झालेली आहे. 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरावे लागणार आहे. त्याच्यानंतर 30 सप्टेंबर नंतर फॉर्म भरण्याचं बंद होणार. मग त्यांची ती सगळी हाताळणी सुरू होणार. हाताळणी म्हणजे ते कोणाकोणाचे पात्र आहेत, अपात्र आहेत त्यांचे कॅन्सल करणार आणि 10 नोव्हेंबरला तुमची परीक्षा घेतली जाणार. कोणते उमेदवार पात्र आहेत, कोणते उमेदवार अपात्र आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पात्र उमेदवाराची एलिजिबिलिटी म्हणजे तुमची पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कोणती असायला हवी, त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या परीक्षा पास झालेल्या असाव्या किंवा त्या परीक्षेला ते त्या प्रवेश परीक्षा त्यांनी प्रवेश घेतलेला जरी असला तरी ते पात्र होणार. कोणते ते मी आता सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तशीच ही जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्हाला अनिवार्य आहे. जर तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर ही परीक्षा अनिवार्य आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या सरकारी शाळांमध्ये, अनुदानित शाळात, विना अनुदानित शाळात, कोणत्याही प्रकारच्या खाजगी शाळेमध्ये जरी तुम्ही नोकरी शिक्षक म्हणून जर तुम्हाला नोकरी करायची असेल, शिक्षकी पेशा जर तुम्हाला पत्करायचा असेल तर ही टीईटीची परीक्षा जी आहे म्हणजे टीचिंग एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेले आहे महाराष्ट्र शासनाने. तसेच आता ही जी परीक्षा आहे ती किती गुणांची आहे, किती वेळ आहे, कोणत्या परीक्षेला कोणत्या पेपरला किती मार्क आहे, त्या पेपरमध्ये त्या गुणांची विभागणी पण कशी केलेली आहे ते सर्व आपण आता ह्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अजिबात स्किप करू नका. संपूर्ण जी माहिती आहे ती मी अगदी थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग पाहूया महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024ला कोणता अभ्यासक्रम आहे. सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हा पडणारा प्रश्न पहिला म्हणजे कोणता अभ्यासक्रम आहे. आता ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेला कोणता अभ्यासक्रम आहे तर पाहूया. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे, इंग्लिशमध्ये त्याला महाटीईटी म्हणतात. तर टीईटी म्हणजे टीचिंग एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे शिक्षकांची म्हणजे तुमची शिकवण्याची जी पात्रता घेण्याची ही परीक्षा आहे. तर टीईटी पेपर 1 तुम्हाला 2 पेपर असतात. एक टीईटी पेपर 1 आणि दुसरा आहे टीईटी पेपर 2. तर ह्याच्यामध्ये टीईटी पेपर 1 साठी कोणता अभ्यासक्रम आहे, विषय कोणते आहेत ते आता आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर टीईटीला हे बघा, पेपर 1 साठीचे विषय पहिले बघूया आपण. पहिल्या विषयाचं नाव आहे बालविकास आणि अध्यापन शास्त्र. या बालविकास आणि अध्यापन शास्त्रामध्ये काय विचारलं जाते तर मुलांचा विकास म्हणजे मुलांचा गर्भावस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत मुलांचा विकास म्हणजे त्याचा वर्तन विकास, संपूर्ण मानसिक, भावनिक, शारीरिक तिन्ही विकासाबद्दल प्रश्न विचारले जातात. अध्यापनशास्त्र हे कसे शिकवणे, अध्यापन म्हणजे आपण जी शिकवण्याची विषय पद्धती आहेत त्याला अध्यापन म्हणतात. त्या अध्यापनशास्त्र शिकवणे, तसेच सर्व समावेशक संकल्पना शिक्षणाची त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि विशेष गरजा असणारी जी मुले असतात म्हणजे अपंग, वेगवेगळ्या प्रकारचे अपंग असतात त्यावर ह्या विषयामध्ये विचारलं जातं. दुसरा विषय आहे भाषा 1 आणि भाषा 2 असे 2 विषय असतात. एक तर भाषा 1
म्हणजे आपण मराठी विषय निवडला तर भाषा 2 हा इंग्रजी विषय आपल्याला निवडावा लागतो. तर भाषा 1 आणि भाषा 2 दोघांमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत एकच असते. तर भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये एक भाषा आकलन म्हणजे भाषेचे आकलन तुम्हाला किती झाले आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि भाषा विकासाची तुम्हाला अध्यापन शास्त्र यावर विचारले जातात प्रश्न आणि भाषेचे व्याकरण जे आहे त्यावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे तिसरा म्हणजे हे 3 विषय झाले बालविकास आणि अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2 आणि चौथा विषय आहे गणित. मग ह्या गणितामध्ये भरपूर काय काय विचारलं जातं. गणित हा तसा खूप म्हणजे विस्तारित विषय आहे. त्याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे तर विचारलंच जाते. त्याच्यानंतर तुम्हाला मोजमापावर गणित असतात, वजन, वेळ, त्याच्यानंतर खंड, संख्या आणि त्याच्यानंतर डेटा हाताळणी या सर्वावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे गणिताचा अभ्यास तुम्हाला करताना संपूर्ण 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 8वीपर्यंत गणिताच्या पुस्तकांचा तुम्ही नियमित अभ्यास करा. त्याच्यानंतर पर्यावरण 5वा विषय आहे पर्यावरण आणि विज्ञान हा एकच विषय असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंब आणि मित्र आता ह्याच्यामध्ये नाते, काम आणि खेळ, प्राणी, वनस्पती हे ह्यामध्ये विचारलं जातं. तसंच अन्न, पाणी, निवारा, त्याच्यानंतर प्रवास आणि आम्ही बनवतो आणि आम्ही करतो त्या गोष्टीसुद्धा विचारल्या जातात. हे झाले 5 विषय. हे झाले TET पेपर 1ला हे विषय विचारले जातात. त्याच्यानंतर TET पेपर 2चं पाहूया आपण. आता पाहूया TET पेपर 2चा अभ्यासक्रम. त्याच्यामध्ये विषय कोणते कोणते आहे ते पाहूया आणि त्याच्यामध्ये काय विचारलं जातं ते थोडक्यामध्ये मी पटकन सांगते. ह्याच्यामध्ये पण दोन्हीमध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व परीक्षांमध्ये हा जो आहे पेपर बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा विचारला जातो. CTETच्या परीक्षेमध्ये सर्वांमध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ह्याचा अभ्यास नीट करायचा. 30 गुणांचा पेपर असतो आणि ह्याच्यामध्ये पास होणं अत्यंत आवश्यक आहे. बरं पुढचं पाहूया मुलांचा विकास आणि अध्यापनशास्त्र. मगाशी जे घेतलं तेच आहे. सर्वसमावेशक शिक्षण आणि विशेष मुलांच्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेणे आवश्यक आहे. भाषा 1, भाषा 2 तेच आहे. हे झाले 3 पेपर भाषा 1, भाषा 2 हे सुद्धा घेतलं जातं. त्याच्यामध्ये तेच आहे मगाशी सांगितलं ते भाषा आकलन, भाषा विकास, अध्यापनशास्त्र आणि व्याकरण यावर आधारित 30-30 मार्काचे हे प्रश्न विचारले जातात. पुढे आहे गणित. गणितामध्ये काय विचारलं जातं आता ह्यामध्ये वेगळं आहे. गणित म्हणजे पेपर 1ला जो गणित आहे ते बघाशी मी तुम्हाला वेगळं सांगितलेलं. गणिताला काय सांगितलेलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे. तर गीते गणितामध्ये जे आहे तिथे काय विचारलं जाते बघा संख्या प्रणाली, भूमिती, त्याच्यानंतर तुम्हाला बघा 2D आणि 3D विचारलं जातं. त्याच्यानंतर बीजगणित, डेटा हाताळणी, परिमाण, प्रमाण, पूर्णांक, अपूर्णांक ह्या सर्वांवर गणितं विचारली जातात. तर त्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे पेपर 2. त्यानंतर विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र दोघांपैकी एक तुम्हाला विषय निवडायचा आहे. एक तर तुम्ही विज्ञान घ्या किंवा सामाजिक शास्त्र. विज्ञानामध्ये तुम्हाला अन्न, साहित्य, लोक, नैसर्गिक संसाधने, त्याच्यानंतर घटना, हलत्या गोष्टी यावर आधारित प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही BScचे विद्यार्थी असाल तर तुम्ही विज्ञान घेणार. जर तुम्ही BAचे असाल म्हणजे तुम्ही BAमधून तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही सामाजिक शास्त्र हा विषय घेणार. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, सामाजिक आणि राजकीय जीवन आणि अध्यापन, शास्त्रीय समस्या ह्या सर्वांवर सामाजिक शास्त्रावर प्रश्न विचारले जातात. आता हे मी जरा जास्त विस्तारित घेतलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी पटकन घेते. फक्त विषय कोणते आहेत त्या विषयांमध्ये काय काय विचारलं जातं हे साधारण तुम्हाला मी घेतलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार TET परीक्षेची पात्रता. प्राथमिकसाठी TET परीक्षेची पात्रता काय आहे सर्व मी आता तुम्हाला इथे सविस्तर पण कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ही जी TET परीक्षा आहे ती TET परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जे आहे ते 1ली पासून 8वी पर्यंतचे वर्ग शिकू शकतात. म्हणजे 1ली ते 5वी जे आहे त्यांच्यासाठी प्राथमिकसाठी म्हणजे पेपर 1साठी ते विद्यार्थी बसणार. बघा मी काय सांगितलं 1ली ते 5वी जे आहे त्यासाठी पेपर 1 आहे आणि 6वी ते 8वीसाठी पेपर 2 आहे.
मग पेपर 2ला कोण बसणार, पेपर 1ला कोण बसणार ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, प्राथमिकसाठी तुमची शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया. 6वी ते 8वीसाठी म्हणजे उच्च प्राथमिकसाठी कोणती आहे ते आता आपण पाहणार आहोत. आता पाहणार आहोत आपण TET परीक्षेची पात्रता. तर काय मी सांगितलं तुम्हाला प्राथमिकसाठी. आता तुम्ही जर प्राथमिक म्हणजे TET पेपर 1साठी जर तुम्ही बसला असाल तर तुम्हाला 2 वर्षाचा तुम्हाला DEDचा अभ्यास DELEDचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 12वी HEC उत्तीर्ण पाहिजे 50% सह आणि तुम्ही DEDची परीक्षा पास झालेले पाहिजे तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात. तर तसंच तुम्ही DEDला जर तुम्ही प्रवेश घेतलेला असला, तुमचा प्रवेश झालेला आहे DEDला, तरी तुम्ही ह्या परीक्षेला पात्र आहात म्हणजे तुम्ही बसू शकता. आलं का लक्षात? म्हणजे DEDला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, सगळं तुमचं झालेलं आहे, चालू आहे, म्हणजे उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे असं काही नाही. प्रवेश घेतलेला असला DEDला तरी तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र आहात. किंवा ही जी DELEDची जी परीक्षा आहे ती 50% गुणांसह तुम्ही पास व्हायला हवे. म्हणजे प्राथमिकसाठी जे आहे 1ली ते 5वीसाठी तुम्ही DED प्लस HEC एवढी परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण असलेली पाहिजे. दुसरं आहे उच्च प्राथमिक. उच्च प्राथमिक म्हणजे तुम्हाला सांगितलं 6वी ते 8वी. मग तुम्ही 6वी ते 8वीसाठी जेव्हा तुम्ही पेपर 2साठी ज्यावेळी तुम्ही बसता त्यावेळी तुम्ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही BA BSc तुम्ही झालेले असायला पाहिजे आणि तुमचं BEd असणं आवश्यक आहे. आलं लक्षात? किंवा BELED तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही BEdला ॲडमिशन घेतलेलं असलं तरी तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र आहात. आले लक्षात? तुमची पात्रता पेपर 2साठी काय आहे, पेपर 1साठी. आणि तुम्हाला पदवीला 50% गुण पाहिजे, इथे पण तुम्हाला 50% गुणांची आवश्यकता आहे. ओके, तर TET परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना म्हणजे ज्यावेळी आता तुम्ही ही TETची जी परीक्षा आहे ती तुम्ही उत्तीर्ण व्हाल त्यावेळी ह्या परीक्षेमध्ये फक्त असं 50% 35%ला पास झालं असं चालत नाही. तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी 60% गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी उत्तीर्णतेची पायरी काय ठेवलेली आहे, तुम्हाला 60% गुण असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्या, जे सामान्य श्रेणीतले आहेत. ओके, सामान्य श्रेणी म्हणजे ओपनमधले लोक जे आहेत त्यांना 60% गुण मिळणे आवश्यक आहे. आणि जे राखीवमधले म्हणजे ST NT वगैरे सगळे SC वाले त्या लोकांना 55%. म्हणजे तुमची ही जी परीक्षा आहे ती परीक्षा तुमची 150 गुणांची आहे. तुम्हाला 5 पेपर आहे, 5 पेपर प्रत्येकी 30-30 गुणांचे आहेत. 150 गुणांची परीक्षा आहे, त्याला वेळसुद्धा 150 मिनिटच आहेत आणि 150 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. म्हणजे एका मार्कासाठी 1 मिनिट वेळ आहे आणि 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे. अशी ही 150 मार्काची जी परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला 60% म्हणजे तुम्हाला 150 पैकी 90 गुण मिळवणे आवश्यक आहे. कमीत कमी 90 गुण, जास्तीत जास्त तुम्ही 150 पैकी 150 मिळवणं एकदम चांगलं आहे. आणि जे 55% म्हणजे OBC वगैरे इतर जे आहेत SC ST 55 म्हणजे त्यांना 150 पैकी 82 गुण मिळणे आवश्यक आहे. तरच त्याच्यामध्ये उत्तीर्ण धरलं जाते. अन्यथा उत्तीर्ण नुसतं पास होणं म्हणजे ती एलिजिबिलिटी नाही. तुम्हाला कोणत्याही शाळेमध्ये नोकरी करण्यासाठी एवढे गुण जे मी सांगितले तर कमीत कमी 90 गुण किंवा कमीत कमी इतर जे आहेत राखीव त्या लोकांना, राखीव श्रेणीतल्या लोकांना 55% गुण मिळणे आवश्यक आहे. सो मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.